नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आधी मी एक रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत, त्याचाच हा सेकंड पार्ट आहे। तर याच्यात आपण चीज नगेट्स बनवणार आहोत। तर यासाठी मी इथे अमूलचं जे क्यूब चीज मिळतं त्याचे छोटे छोटे क्यूब तयार करून घेतलेले आहे। आणि हा जो डो तयार केलेला आहे तो आधी जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला त्याची पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, तरी मी एकदा पूर्ण सांगून देते। याच्यात उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले होते आणि त्यात कॉर्नफ्लॉवर ॲड करून त्याचा सॉफ्ट असा डो तयार करून घेतला होता आणि चवीनुसार मीठ घातलेले होते। तर याचे पूर्ण प्रमाण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये डिटेल मिळेल, तर तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तोही नक्की बघा। त्याच्यात मी काही याचे आयटम्स शेअर केले आणि याच्यात काही करत आहे, कारण तो व्हिडिओ खूप लांब झाला होता, त्याच्यामुळे मी हा सेकंड पार्ट तयार केला। तर याच्यात पूर्ण ह्या डोचं पोळी करायची आणि त्याच्यात पूर्ण हा क्यूब पॅक करून घ्यायचा आणि तुम्हाला हवा असलेला आकार तुम्ही याला देऊ शकता। तर मी हा असा आकार दिलेला आहे। आता सर्व आपण असे बनवून घेऊया। नंतर याला आपल्याला एका स्लेरीमध्ये डिप करून क्रम कोट करायचा आहे। तर क्रम कोटसाठी मी ब्रेडचा वापर करणार आहे। तर इथे 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्याची आपण स्लेरी तयार करून घेऊया। म्हणजे मैद्यात पाणी घालायचं आणि त्याचं असं पातळसर गोळ तयार करून घ्यायचा। याच्यात आपल्याला हे डिप करून आपल्याला जे ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले आहे त्यात आपल्याला याला कोटिंग करायची आहे, म्हणजे आपले छान क्रिस्पी असे नगेट्स तयार होतील। तर याला डिप करून पूर्ण याची कोटिंग करून घ्यायची छान आणि सर्व तयार करून एका साईडला ठेवायचे। जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर तुम्ही आधीच हे तयार करून ठेवू शकता आणि ऐनवेळेस फक्त गरम गरम तळून तुम्ही सर्व करू शकता। तर हे बघा सर्व तयार झालेले आहे। आता याला जे ऑइल आपण यूज करणार आहोत ते अगदीच हॉट असायला हवं, म्हणजे खूप कडक असायला हवं, म्हणजे छान असं याला रंग येईल आणि हे खूप छान क्रिस्पी तळले जातील। तर याला आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सर्व बाजूंनी तळून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यांना सर्व बाजूंनी पालटून मस्त एकदम गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे। खायला खूप जास्त टेस्टी असतात आणि दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह असतात। जसे आपण बाहेरचे स्नॅक्स खातो अगदी तसेच तयार होतात आणि टेस्टही खूप छान येते। आणि याच्यात जर तुम्हाला अजून कोणता फ्लेवर ॲड करायचा असेल, जर तुम्हाला मोझरेला चीज वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। आणि सेकंड रेसिपी आपली फ्रेंच फ्राईजची असणार आहे। तर त्यासाठी मी हे फ्रेंच फ्राईज फ्रीझरमध्ये ठेवलेले होते। आधी मी याची डिटेल रेसिपी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। याच्यात फक्त आपण यांना तळणार आहोत। तर अगदीच कडकडीत तेलात आपल्याला हे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि अगदी क्रिस्पी असे हे बनतात। आपण यांना कॉर्नफ्लॉवर लावल्यामुळे यांचा वरचा कोटिंग जो आहे तो खूप जास्त क्रिस्पी होतो आणि सॉफ्ट पडत नाही। तर हे तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा छान आपले गोल्डन असे तयार झालेले आहेत। आता हे तुम्ही एखाद्या चटणीसोबत, टोमॅटो केचप किंवा तुम्हाला आवडत असलेल्या सॉससोबत खाऊ शकता। तर हे जे मी काढीमध्ये घातलेलं आहे बटाटा, हे मी ट्राय केलं होतं, त्याची रेसिपी शेअर केलेली नाही, ते मी फर्स्ट टाईम ट्राय केलं, तर छान बनले। जसे आपल्याला स्ट्रीट फूडमध्ये मिळतात तसेच छान टेस्टी लागत होतं तेही। त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा।